कसा आहे भावानो टॉपचा विषय तर जय श्रीराम भावानो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज जायचं होतं आपल्याला शिरूरला. मग काय सगळ्यात पहिला काम त्यांना आवरून आपली BMW काढून गेलो बघा आण्या भाईच्या घरापाशी. आणि तिथं जाऊन बघतो तर भाव अजून घराला पाणीच पाजालता. थोड्या वेळात त्याची कामं त्यांना आवरली. भाव आवरून आल्यावर तिथनं आपण डायरेक्ट BMW काढून चाललो डफळापूरला. कारण जायच्या आधी आपल्याला BMW मध्ये पेट्रोल टाकायचं होतं. मग डफळापुरात जाऊन सगळ्यात पहिला पेट्रोल टाकून घेतलं. मग तिथनं आपली BMW काढून डायरेक्ट नॉनस्टॉप गेलो बघा बाळू दादांच्या बंगल्यापाशी. आणि दादांचा बंगला म्हटलं तर एकदम शेवटच आहे. बंगल्यावर काय दादा नव्हतं. मग तिथल्या ज्या का दादाला म्हणलं की हेलिकॉप्टरला धरा आम्ही फोटो काढणार आहे. मग त्या दादाने धरल्यावर आम्ही 2-3 फोटो काढून घेतलं सगळ्यात पहिला. आणि ज्या गोट्यात हेलिकॉप्टरला बांधते त्या गोट्यात फक्त बक्षीसच आहे ती. आणि एका भिंतीला पूर्ण तर सगळी बक्षीसच लावली ती. आणि भावानो तुम्ही हेलिकॉप्टरचं फॅन आहे का हिंद केसरी आर्नल फॅन आहे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि बंगल्यावर बाळू दादा नसल्यामुळे त्यांच्यासोबत काय आपली भेट झालीच नाही. मग फक्त हेलिकॉप्टर पाहिजे सोबतच फोटो त्यांनी काढून तिथनं आम्ही डायरेक्ट चालू घरला. आणि घरला चाललेल तेवढं ताण्याबाई म्हणला की भुका लागल्या तर डफळापूरवरनं जाऊया नाश्ता करून. मग काय तिथनं BMW घेऊन डायरेक्ट गेलो बघा आपण डफळापुरात. डफळापुरात पुरीभाजीसाठी फेमस असलेलं हॉटेल म्हणजे हॉटेल मनोहर. मग काय आम्ही पण लगेच पुरीभाजी ऑर्डर केली. पुरीभाजी त्यांनी खाऊन तिथनं आम्ही डायरेक्ट जातो घरला. आणि तुम्ही पण जाता जाता एक काम करा की आपल्या भावाला फॉलो तेवढं करून घ्या. भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.